आजपासून मला सुरू होत आहे 8वा महिना. हाय, कसे आहात सगळे? पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सासूबाई सकाळी सकाळी म्हणाल्या की आज आहे ना आपल्याला इडलीला आहे ना तांदूळ आणि डाळ भिजत ठेव. मग काय सकाळी सकाळी लागले तांदूळ आणि डाळ मस्तपैकी धुवून घेतलं आणि ते भिजत ठेवलं. त्यानंतर माझ्यासाठी ना मस्त असं हेल्दी असा नाश्ता बनवला. माझे कोणी डोहाळे पुरवत नाही म्हणून मला काही खाऊशी वाटलं ना तर मी स्वतःच बनवते आणि स्वतःच खाते. मस्त नाश्ता करून आहे ना मी लगेच माझ्या कामाला लागले, कारण की ना आठवड्यातून 1-2 वेळा तर आहे ना मला माझ्या घराची पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय चैन नाही पडत. तर मी ना सगळे उशीचे कवर, बेडशीट सगळं सगळं वॉश करून टाकते. मशीनला लावलं आणि मस्तपैकी आहे ना घर क्लीन करून घेतलं पहिलं तर. आणि आता आहे ना मी थोडं जरी काम केलं ना मला खूप जास्त थकल्यागत वाटतं. अजिबात कामं होत नाही आहे. जसा मला 7वा महिना लागला आहे ना तशी माझी नाटकं सुरू झाली आहेत. म्हणजे ना तुम्हाला सांगते, इतकं बॉडी पेन होतं आहे ना, बॅक पेन होतं आहे, झोपच येत नाही रात्रीची. आणि रात्री झोप न झाल्यामुळे ना दिवसभर असं आहे ना एकदम फ्रेश वाटत नाही आहे. काय करू काय समजतच नाही मला तर. तुम्हाला पण झालं आहे का असं तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये की तुम्हाला रात्रभर झोप नाही लागत व्यवस्थित आणि असं दिवसभर उठल्यावरती मूड पण चांगला नसतो? मला तर असं खूप जास्त व्हायला लागले आत्ता आणि त्याच्यावर काय उपाय असेल ना ते पण सांगा. आणि आता तुम्हाला सांगते मस्तपैकी माझ्या दिरासाठी आहे ना मी अंडा राईस बनवला होता. त्याच्यानंतर यार मी आजारी आहे, मी तरीसुद्धा चिंचा बोरं सगळं सगळं खाते आहे. काय करू समोर दिसलं की मला खाऊशीच वाटतं. आणि रात्रीच्या स्वयंपाकाला आज मी ना थोडंसं लवकरच लागले होते, कारण की लवकर स्वयंपाक झाला की लवकर जेवण करून माझा वॉक पण होतो. असा माझा आजचा दिवस गेला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.